फॅक्टोरायझेशन प्रॉब्लेम 1 y³ मायनस 27. आता याला आपल्याला फॅक्टोराइज करायचं आहे. तर इथे y³ आहे, तर 27ला आपण 3चा क्यूब म्हणू शकतो, म्हणजे y³ मायनस 3³. आता इथे आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स पाडायचे आहे. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या फॅक्टोरायझेशनचा कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला? a³ मायनस b³चा, a³ मायनस b³. आणि हा फॉर्म्युला काय आहे? a³ मायनस b³ इज इक्वल टू a मायनस b फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a² प्लस ab प्लस b². आता बघा, एकला आपण फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं, तर फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. याचे फॅक्टर्स कसे पडेल? फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. इथे वायला आपण फर्स्ट टर्म म्हणू आणि 3ला सेकंड टर्म, म्हणजे वायचा क्यूब मायनस 3चा क्यूब, फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल? फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म y मायनस 3 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे y इंटू 3 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर 3 इज इक्वल टू. याचे फॅक्टर्स काय होईल? मग फर्स्ट फॅक्टर होईल y मायनस 3 आणि सेकंड फॅक्टर होईल y² प्लस 3 इंटू y 3y आणि 3चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 9. दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिवन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम 2 x³ मायनस 64y³. याला आपल्याला काय करायचं आहे? फॅक्टोराइज. मग याला आपण काय लिहू शकतो? x³ मायनस 64 कशाचा क्यूब आहे? 4चा क्यूब आहे, म्हणजे 4y चा होल क्यूब लिहू शकतो. म्हणजे याला काय लिहू शकतो? x³ मायनस 4y चा होल क्यूब. आणि आता आपल्याला याचं फॅक्टर्स पाडायचे आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फॉर्म्युला वापरावा लागेल. कोणता? अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या फॅक्टोरायझेशनचा. कोणता? a³ मायनस b³. तर a³ मायनस b³. हा फॉर्म्युला काय आहे? a³ मायनस b³ इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a मायनस b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a² प्लस ab प्लस b². आता आपण एला फर्स्ट टर्म म्हटलं आणि बीला सेकंड टर्म म्हटलं, तर फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल? पहिल्या ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर इथे आपण एक्सला फर्स्ट टर्म म्हणू आणि 4yला सेकंड टर्म, म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल? फर्स्ट फॅक्टर पडेल फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे x मायनस सेकंड टर्म 4y आणि सेकंड फॅक्टर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे x इंटू 4y प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4y चा स्क्वेअर. मग फर्स्ट फॅक्टर आपल्याला काय मिळाला? x मायनस 4y आणि सेकंड फॅक्टर काय होईल? x² प्लस 4 इंटू xy म्हणजे 4xy होईल. आणि इथे 4चा स्क्वेअर 16 आणि yचा स्क्वेअर y². दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिवन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम 3 27m³ मायनस 216n³. याला आपल्याला काय करायचं आहे? फॅक्टोराइज करायचं आहे. तर याच्यासाठी आपण 27 हा कितीचा क्यूब आहे?
3चा क्यूब आहे आणि 216 हा कितीचा क्यूब आहे 6चा क्यूब आहे. तर याला आपण कसं लिहू शकतो 27m क्यूबला 27 3चा क्यूब आहे तर 3mचा होल क्यूब 3mचा होल क्यूब मायनस 216 हा 6चा क्यूब आहे तर याला आपण काय लिहू शकतो 6nचा होल क्यूब. आणि आता आपल्याला याचे काय पाडायचे आहे फॅक्टर्स पाडायचे आहे. तर मग याचे फॅक्टर्स पाडण्यासाठी अल्जेब्रिक एक्सपान्शनच्या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल. कोणत्या a क्यूब मायनस b क्यूब. तर a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला काय आहे a क्यूब मायनस b क्यूब बरोबर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a मायनस b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट एचा स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. आता बघा आपण एला फर्स्ट टर्म म्हटली आणि बीला सेकंड टर्म म्हटली तर फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. आता इथे आपण 3mला फर्स्ट टर्म म्हणू आणि 6nला सेकंड टर्म म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे कसे फॅक्टर्स पडतात फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म म्हणजे 3m मायनस 6n आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3mचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 3m इंटू 6n आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 6nचा स्क्वेअर. आणि आता याला सॉल्व केलं तर फर्स्ट फॅक्टर काय होईल आपला 3m मायनस 6n आणि सेकंड फॅक्टर 3चा स्क्वेअर 9 आणि mचा स्क्वेअर m स्क्वेअर म्हणजे 9m स्क्वेअर प्लस 3m इंटू 6n तर 3 6 18m इंटू n प्लस 6चा स्क्वेअर 36 होईल आणि nचा स्क्वेअर n स्क्वेअर म्हणजे 36n स्क्वेअर. These are the factors of given problem 4. 125y क्यूब मायनस 1 याला आपल्याला काय करायचं आहे फॅक्टोराईज करायचं आहे. तर 125 कशाचा क्यूब आहे 5चा क्यूब आणि 1 हा 1चा क्यूब आहे. तर याला आपण काय लिहू शकतो 125y क्यूबला 125 5चा क्यूब आहे तर 5yचा होल क्यूब मायनस 1ला आपण 1चा क्यूब लिहू शकतो. आणि आता याला फॅक्टोराईज करायचं आहे तर अल्जेब्रिक एक्सपान्शनचा कोणता फॉर्म्युला वापरू शकतो फॅक्टोरायझेशनचा a क्यूब मायनस b क्यूबचा a क्यूब मायनस b क्यूब. आणि हा फॉर्म्युला काय आहे a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a मायनस b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. आता एला आपण फर्स्ट टर्म म्हणू आणि बीला सेकंड टर्म म्हणू म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे फॅक्टर्स कसे पडतात पहिल्या ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता आपण 5yला फर्स्ट टर्म म्हणू आणि 1ला सेकंड टर्म म्हणू म्हणजे याचे फॅक्टर्स कसे पडेल फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म म्हणजे 5y मायनस 1 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 5yचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 5y इंटू 1 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर इज इक्वल टू. मग याचा फर्स्ट फॅक्टर काय होईल 5y मायनस 1 आणि सेकंड फॅक्टर 5चा स्क्वेअर
25 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे 25 वाय स्क्वेअर प्लस 5y इंटू 1 5 इंटू 1 5 आणि y म्हणजे 5y होईल याचं मल्टिप्लिकेशन प्लस 1चा स्क्वेअर 1. दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिवन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम 5 8p क्यूब मायनस 27 अपॉन पी क्यूब. याला आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टोराईज करायचं आहे. तर 8 हा 2चा क्यूब आहे, 27 हा 3चा क्यूब आहे. तर याला आपल्याला कसं लिहिता येईल, 8ला 2चा क्यूब म्हणजे 2pचा होल क्यूब होईल इथे, मायनस 27 3चा क्यूब आहे तर 3 अपॉन pचा होल क्यूब होईल. आणि आता याला आपल्याला फॅक्टोराईज करायचं आहे तर ऑल्जेब्रिक एक्सपान्शनच्या फॅक्टोरायझेशनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. कोणता, ए क्यूब मायनस बी क्यूबचा, ए क्यूब मायनस बी क्यूब. तर याचा फॉर्म्युला काय आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता इथे आपण एला फर्स्ट टर्म म्हटली आणि बीला सेकंड टर्म म्हटलं तर फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब, याचा फॉर्म्युला काय होईल, याचे फॅक्टर्स फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता इथे आपण 2pला फर्स्ट टर्म म्हणू आणि 3 अपॉन pला सेकंड टर्म म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल, फर्स्ट फॅक्टर पडेल फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म म्हणजे 2p मायनस 3 अपॉन p आणि सेकंड फॅक्टर्स कसा पडेल, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2pचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 2p इंटू 3 अपॉन p प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3 अपॉन pचा स्क्वेअर. मग याचा फर्स्ट फॅक्टर काय होईल, 2p मायनस 3 अपॉन p आणि सेकंड फॅक्टर काय होईल, 2चा स्क्वेअर 4 आणि pचा स्क्वेअर p स्क्वेअर म्हणजे 4pचा स्क्वेअर प्लस p कुठे आहे, न्यूमरेटरमध्ये आणि हा p कुठे आहे, डिनॉमिनेटरमध्ये. तर p आणि p काय होऊन जाईल, कॅन्सल. तर 2 इंटू 3 किती होऊन जाईल, 6 प्लस 3चा स्क्वेअर 9 होऊन जाईल इथे आणि pचा स्क्वेअर p स्क्वेअर. आणि दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिवन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम 6 343 ए क्यूब मायनस 512 बी क्यूब. याला आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टोराईज करायचं आहे. तर 343 कशाचा क्यूब आहे, 7चा क्यूब आहे आणि 512 कितीचा क्यूब आहे, 8चा क्यूब आहे. म्हणजे आपण याला 7aचा होल क्यूब लिहू शकतो मायनस याला लिहू शकतो 8bचा होल क्यूब. आणि आता आपल्याला याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर आपल्याला ऑल्जेब्रिक एक्सपान्शनचा कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, ए क्यूब मायनस बी क्यूबचा, ए क्यूब मायनस बी क्यूब. आणि याचा फॉर्म्युला काय आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, ए मायनस बी, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग एला जर आपण फर्स्ट टर्म म्हटलं आणि बीला सेकंड टर्म म्हटलं तर फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता इथे आपण फर्स्ट टर्म 7aला म्हणू आणि सेकंड टर्म 8bला म्हणू. म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्म्युल्यानी फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मच्या क्यूबच्या फॉर्म्युल्यानी याचे फॅक्टर्स कसे पडेल, पहिले फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट आणि सेकंड टर्मचं
सबस्ट्रॅक्शन म्हणजे 7a मायनस 8b, फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 7a इंटू 8b प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 8bचा स्क्वेअर. मग फर्स्ट फॅक्टर आपल्याला काय मिळालं, 7a मायनस 8b, आणि सेकंड फॅक्टर 7चा स्क्वेअर 49 आणि aचा स्क्वेअर a स्क्वेअर, 7 8 जार 56 इंटू ab प्लस 8चा स्क्वेअर 64 आणि bचा स्क्वेअर b स्क्वेअर. दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिवन प्रॉब्लेम 7. 64x क्यूब मायनस 729y क्यूब. आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे, फॅक्टोराईज करायचं आहे. तर काय करावं लागेल आपल्याला, 64 हा 4चा क्यूब आहे आणि 729 हा 9चा क्यूब आहे. म्हणजे आपल्याला याला कसं लिहिता येईल, 64ला 4चा क्यूब म्हणजे काय होईल, 4xचा होल क्यूब मायनस 2, 729ला आपल्याला 9चा क्यूब लिहिता येईल म्हणजे 9yचा होल क्यूब. आणि आता याला फॅक्टराईज करायचं आहे तर अल्जेब्रिक एक्सपान्शनचा आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, a क्यूब मायनस b क्यूबचा, a क्यूब मायनस b क्यूब. तर a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू काय होईल, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a मायनस b, सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. आता एला आपण फर्स्ट टर्म म्हटलं आणि बीला सेकंड टर्म म्हटलं तर फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर आता इथे 4x ही आपली फर्स्ट टर्म होईल आणि 9y ही आपली सेकंड टर्म होईल म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल, फर्स्ट फॅक्टर पडेल फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म म्हणजे 4x मायनस 9y, आणि सेकंड फॅक्टर पडेल फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4xचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 4x इंटू 9y प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 9yचा स्क्वेअर. मग आता फॅक्टर काय होईल, फर्स्ट फॅक्टर आपल्याला मिळेल 4x मायनस 9y आणि सेकंड 4चा स्क्वेअर 16 होईल आणि xचा स्क्वेअर x स्क्वेअर म्हणजे 16x स्क्वेअर प्लस इथे 4x आणि 9yचा मल्टिप्लिकेशन 4 9 जार 36 इंटू xy प्लस 9चा स्क्वेअर किती होऊन जाईल 81 आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर. दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिवन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम 8. 16a क्यूब मायनस 128b क्यूब. याला आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टोराईज. आता इथे a क्यूब आहे तर 16 हा होल क्यूब नाही आहे आणि 128 पण नाही आहे. तर यातनं बघा 2 कॉमन निघते. 2 8 जार 16 आणि 8 हा 2चा क्यूब आहे आणि इथनं 2 कॉमन काढले तर 64 येईल आणि 64 4चा क्यूब आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला या दोन्ही टर्ममधनं 2 कॉमन काढावं लागेल. म्हणजे 2 कॉमन जर काढलं तर इथे काय होईल 8a क्यूब होईल आणि मायनस 128मधनं 2 कॉमन काढले तर इथे येईल 64 अपॉन b क्यूब. म्हणजे आपल्याला फर्स्ट फॅक्टर 2 मिळाला आणि ब्रॅकेटमध्ये आहे 8a क्यूब मायनस 64b क्यूब. तर आता 8 हा 2चा क्यूब होते आणि 64 हा 4चा क्यूब होते. तर याला कसं लिहू शकतो आपण 2 इन ब्रॅकेट एला 2aचा होल क्यूब मायनस 64ला आपण 4चा क्यूब म्हणू शकतो म्हणजे 4 अपॉन बीचा होल क्यूब. आणि आता आपण इथे फॉर्म्युला वापरू शकतो अल्जेब्रिक एक्सपान्शनचा a क्यूब मायनस b क्यूब.
तर ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? ए क्यूब मायनस बी क्यूब याचा फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता एला आपण फर्स्ट टर्म म्हटलं आणि बीला सेकंड टर्म म्हटलं, तर फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब याचे फॅक्टर काय पडेल? फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता इथे फर्स्ट टर्म आपली होईल 2a आणि सेकंड टर्म होईल 4/b. आता याचे फॅक्टर्स वाढावं लागेल. तर आपल्याला 2 हा फॅक्टर मिळालेला आहे आणि इथे फर्स्ट टर्म क्यूब आणि सेकंड टर्म क्यूबसाठी आपण हा फॉर्म्युला वापरू. याचे फॅक्टर्स कसे पडेल? फर्स्ट फॅक्टर पडेल फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म म्हणजे 2a मायनस 4/b आणि सेकंड फॅक्टर काय होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 2aचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म 2a इंटू 4/b प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 4/bचा स्क्वेअर. मग काय होईल? 2 आणि फॅक्टर कोणता मिळाला आपल्याला? 2a मायनस 4/b आणि इथे सेकंड फॅक्टर काय होईल? 2चा स्क्वेअर 4 एचा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे 4a स्क्वेअर प्लस 4 इंटू 2 8a/b प्लस 4चा स्क्वेअर होऊन जाईल 16 आणि बीचा स्क्वेअर होईल b स्क्वेअर. दीज आर द फॅक्टर ऑफ गिवन